आणि गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी दिवाळीच्या काळामध्ये एसटीच्या भाड्यात दरवाढ करण्यात आली आहे। दिवाळीच्या काळामध्ये खासगी बस सेवा 3 ते 4 पट अधिक भाडेवाढ करतात। त्यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। परंतु साध्या आणि निमआराम गाड्यांच्या भाड्यामध्ये 10% वाढ झाली आहे। तर शिवनेरी सेवेसाठी 20% अधिक पैसे मोजावे लागतील। या निर्णयामुळे गेल्या वर्षी एसटी महामंडळाला 37 कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळालं होतं। यावर्षी 16 दिवस ही दरवाढ लागू करण्यात आली आणि या काळात एसटीच्या 600 अधिक बसेस रस्त्यावरती धावतील। 3000 आमच्या सर्वसाधारण लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या दिवाळीमध्ये सरतातच। त्याशिवाय आणखी मागणी असते म्हणून 600 ते 700 गाड्या आम्ही अतिरिक्त आता पुरवण्याचं ठरवून या खासगी बसधारक या बस चालकांकडून जी होणारी लूट आहे सामान्यांची ती थांबवायचा निर्णय घेतला आहे। एकूण फक्त 15 ते 16 दिवसाकरता 10% भाडेवाढ दिवाळीमध्ये ठेवले आहे। आणि या बसेसचे आणि एसटीचे दर कसे आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। एसटीची दरवाढ कधी कधी झाली आहे 22 ते 24 ऑक्टोबर, त्याचबरोबर 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर अशी ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे। सोबतच 5 आणि 6 नोव्हेंबर तसंच 11 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान सुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागतील आणि यातून एसटी महामंडळाला नफा होईल असा अंदाज व्यक्त होतोय।